पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी मनाली करण, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करते। तर आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत श्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे। तर त्यांच्या सहकाऱ्यांकडून आपण जाणून घेऊयात त्यांची ही मोहीम ते कशाप्रकारे आज पार पाडणार आहेत। नमस्कार सर, जय सद्गुरू। आम्हाला सांगा की तुम्ही ही मोहीम जी सुरुवात केली आहे ती कशा प्रकारे तुम्ही पार पाडणार आहात? आमचं प्रतिष्ठान डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आयोजित पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी तथा पद्मश्री डॉक्टर दादासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान आयोजित केलेलं आहे। प्रतिष्ठानामार्फत लोकांना हा संदेश द्यायचा आहे की आपल्या घरापासून स्वच्छता सुरुवात करायची आहे, कारण की स्वच्छता आपल्यापासूनच सुरुवात होते। आणखी फक्त स्वच्छता नाही करायची आहे तर आपल्याला जनजागृती करायची आहे, कारण की आपण स्वतः कचरा करतोय आणि आपण एखाद्या संस्थेवर अवलंबून राहतोय। सुरुवात जर आपण आपल्यापासून केली तर ती पुढे सर्वपर्यंत पोहोचू शकते। म्हणून आमचं स्वच्छता करण्याचा उद्देश हाच आहे की लोकांमध्ये जनजागृती व्हावी। आणि तुमच्या संस्थेत मार्फत आणखीन कोणते कोणते उपक्रम राबवले जातात? स्वच्छता अभियान तर आहेच, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, विविध दाखले वाटप, विहिरी स्वच्छता करणे, तलाव साफसफाई करणं, असे विविध उपक्रम आहेत। आता तुम्ही हे जे सर्व राबवत आलात एवढे कार्यक्रम, त्यासाठी लोकांप्रती तुमच्यासाठी प्रतिसाद कसा मिळत आला आहे किंवा मिळतो आहे? कारण की आमच्या बैठकीच्या मार्गदर्शनातून सर्व लोक जोडले जातात, त्यांना सांगावं लागत नाही, त्यांना फक्त एकदा सूचना झाली की चला हजर राहतात, जबरदस्तीने जोडायला लागत नाही, आवर्जून येतात ते। मग ह्या लोकांसाठी आणि ह्या आपल्या सरकारसाठी तुम्ही काही संदेश देऊ शकाल का? काय नाही, स्वच्छता ही सेवा, बस। धन्यवाद सर, धन्यवाद।